नमस्कार, मी राजेंद्र श्रीकृष्ण भट. मधमाशांच्या पेट्यामधली मध गोळा करणारे कमर्शियल वापरामध्ये आणणारी जी पेटी आहे तिच्यात आपण माहिती घेणार आहोत. माहितीसाठी आपले जे गुरुजी तरे सर आलेले आहेत. तर तरे सर, मधमाशांची माहिती तर द्यालच, तुमची माहिती आधी द्या. नमस्कार. मधमाशींचे 2-3 भाग आपण करत आहोत आणि सरांकडून मी बाकीची माहितीही घेत आहे. सरही माझे गुरु आहेत आणि मधमाशांबद्दल बोलायचं झालं किंवा माझ्याबद्दल सांगायचं झालं तर फिजिक्स ग्रॅज्युएशननंतर 12 वर्षांनी मी MSc वाईल्ड लाईफ केलं. त्याच्यामध्ये मधमाशी हा स्पेशलायझेशनचा विषय होता आणि नंतर कोरोना काळापासून मधमाशीवरती लेक्चर्स, अवेअरनेसची लेक्चर्स, बी कीपिंग शिकवणं, शहरामध्ये मधमाशी पालन करता येईल की नाही हे शिकवणं, त्याचप्रमाणे सर्पमित्र असतात तसेच मधमाशी मित्र म्हणून काम करणं, असं काम चालू आहे. मी ठाण्यामध्ये राहतो आणि मधमाशीबद्दलची माहिती, अवेअरनेस लेक्चर, वर्कशॉप आणि मधमाशा वाचवणं यासाठीचं काम ठाणे, मुंबई, आजूबाजूचा सगळा परिसर, कधीकधी पुण्यातही जावं लागतं तिकडून कॉल आल्यावरती, गुजरातमध्येही 1-2 वेळा जाऊन रेस्क्यूचं काम केलेलं आहे. रेस्क्यू करायचं म्हणजे काय करायचं असतं? जसं आपण स्नेक रेस्क्यू म्हणतो की बाबा तुमच्या घरामध्ये साप घुसला, सोडायच्या कुठे? जंगलामध्ये जवळपासच्या. आमच्याकडे जंगल आहे बरं का. नक्की. तर जी कमर्शियल मधमाशी पालन जे म्हणतात, बरोबर. तर त्या पालनामध्ये आणि आपण आधीच्या काही ज्या मालिका बनवल्या त्याच्यामधल्या माशींमध्ये या माशीमध्ये नक्की फरक काय असतात? तर ही पेटी जी आहे, तर इथे आता 3 पेट्या आहे. ही मोठी पेटी दिसते, एक मगाशी आपण ती बघितली सातेरीची एक आहे आणि ही ट्रायगोनाची आहे. तर ह्या तिघी शेजारी तर भांडतील का? भांडू शकतात हां, पण आणि चोरीही होऊ शकते, बाय. असं आहे. जे मधमाशा चोरतात एकमेकांना. हो, फुकटचं अन्न मिळतंय बाय. तर त्यांच्यासाठी ते चान्स असतो. म्हणजे चोरी सगळ्या जीवांमध्ये. बरोबर बरोबर बरोबर. ठीक आहे, काय हरकत ते नाही. चोरी म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल की ज्यांनी गोळा केल्या त्यांनी व्यवस्थित सिक्युरिटी केली नाही अच्छा, म्हणून त्या चोरी म्हणजे करतात. माझ्या घराचा दरवाजा उघडा ठेवला. बरोबर आहे. हां, असं आहे. ठीक आहे. तर ही पेटी काय असतं, म्हणजे वेगळी काय? आता त्या आकाराने लहान आहेत किंवा मोठ्या आहेत? बरोबर. ही खूपच मोठी खूपच मोठी आहे. हिला मेलिफेराची पेटी म्हटलं जातं. मेलिफेरा किंवा युरोपियन बी, जी आपल्या सातेरीपेक्षा थोडीशी मोठी आहे, जड आहे आणि ही कमर्शियल कामासाठी वापरली जाते. बाय. म्हणजे जो कमर्शियल मध असतो त्याच्यासाठी वापरली जाते, कारण ही खादाड आहे. त्याच्यामुळे ही खूप मोठ्या प्रमाणावरती मध गोळा करते. बाय. हिला खायला भरपूर लागतं, त्यामुळे हिची साईज पण मोठी आहे. जर सातेरी बघितली, सातेरीपेक्षाही जवळजवळ डबल आहे. हां, तुम्ही बघू शकता, ही सातेरीच्या प्रॉपर डबल साईजची आहे, खूप वजन आहे. तर मेलिफेरा किंवा जिला युरोपियन बी म्हटलं जातं, ही संपूर्ण जगामध्ये कमर्शियल मधमाशी पालनासाठी वापरली जाते. थंड प्रदेशातली माशी आहे, त्याच्यामुळे चांगली राहते. हे बी किपिंग व्यवसाय असतो का? हो, बी किपिंगचा प्रॉपर व्यवसाय असतो. म्हणजे ऑस्ट्रेलियामधलं मी ऐकलंय. बरोबर. भारतामध्ये किती असतात आणि असे व्यावसायिकांकडे पेट्या किती असतात? जशी मेंढपाळाकडे मेंढ्या असतात. आता त्याच्यामध्ये असं आहे की काही जण फक्त पेटी सांभाळण्याचं काम करतात. आता जसं की माझ्या 50 पेट्या आहेत, त्या मी सांभाळायला दिलेल्या आहेत. जसं मेंढ्या सांभाळणारे वेगळे असतात आणि मालक वेगळे, कारण मी तिथे राहू शकत नाही. त्याप्रमाणे या मधमाशांना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणं, कारण जसं सांगितलं या खूप खादाड आहेत, त्यांना खायला प्रचंड लागतं, एका जागी ठेवलं जात नाही. त्याच्यामुळे मैलोनमैल पसरलेली शेती जिथे आहे, फुलं असतील तिथे कंटिन्यूस जिथे फ्लावरिंग मिळतंय, सूर्यफुलाची शेती आहे, राईची आहे, ओव्याची आहे, जी कसली असेल तिथे ह्या पेट्या ठेवल्या जातात आणि त्यांना जास्तीत जास्त खायला मिळेल याची काळजी घेतली जाते. किती पेट्या असतात? किती? बी किपरकडे किती? बी 50, किपर 100, 200? हजारापर्यंत पेट्या असतात, 500, 1000, त्याच्या एकेका ट्रकवरती लोड करून शिफ्ट केल्या जातात, बाय. असं आहे. तर अशी मेलिफेरा सातेरीपेक्षा किंवा इतर माशांपेक्षाही कम्पॅरेटिव्हली शांत आहे, ॲग्रेसिव्ह नाही आहे, त्याच्यामुळे कमर्शियलसाठीही वापरली जाते. थंड प्रदेशातली आहे आणि मुळात आपण बघू शकता ही साईज हिची मोठी आहे. त्याच्यामुळे जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो किंवा बघायला गेलो, अंदाजे वर्षाला 50 ते 80 किलो एवढा मधी देऊ शकते. बापरे. हां, हां, पण त्याच्यासाठी आपल्याला ती तेवढी फिरवावी लागते. बाय. तर अशी ही मेलिफेराची पेटी आहे. आपण उघडून बघूयात. ही पेटी संपलेली आहे. हो, बरोबर आहे. म्हणजे हे फक्त आपलं मॉडेल म्हणून आहे. जर ही लाईव्ह असती तर आपण सेफ्टी गिअर घातली असते आणि ती ओपन केली असती. आता ही लाईव्ह पेटीमधल्या माशा मायग्रेट का झाल्या हे पण या पेटीवरनं सांगता येईल ना? हो, नक्कीच. वेगवेगळी कारणं आहेत. मुळात ही मेलिफेराची पेटी आहे. जसं त्याला जेवण अगोदर नाही मिळालं तर गेली.
त्यांना खूप जास्त जेवण हवं आहे आणि आपल्याकडचं जेवण जर कमी असेल तर त्या इथून निघून दुसरीकडे जाणार जिथे त्यांना खायला मिळतंय आणि तिकडचं पण खाणं संपलं की त्या पुढे जाणार, मायग्रेशन करत राहणार कंटिन्युअसली असं आहे. तर इथे आपण बघू शकता की ही यांची याच्यात पण असे फ्रेम किती असतात? याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 11 फ्रेम राहतात आणि मुळात त्यांची साईजच मोठी आहे, दुप्पट आहे. त्याच्यामुळे जसं आपण सातेरीचं सातेरीच्या चौपट आहे, त्या सातेरी एवढीच होते, मधाचा पाट एवढूच होता. हा याचा हा ब्रूडर भाग आहे, ब्रूडचा भाग आहे. वरती सुपरचा भागातून वेगळा येणार, म्हणजे त्याच्या अर्धी पकडा अशातला प्रकार आहे. त्याच्यामुळे आणि या फ्रेम मध्ये बघू शकता की एवढ्या सगळ्या माशा रोज तयार होणार, त्याच्यामुळे प्रचंड मोठी कॉलनी होते आणि मग त्या जास्त काम करतात आणि जास्त खाणं घेऊन येतात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे खायला मिळतं. या हॉरिझॉन्टल सरफेसवरती काम करतात. इथे नारळावर नाही जाणार, नारळावर जाण्याचे चान्सेस कमी आहेत. खायला नाही मिळत तर जाईल, पण नारळावर जाण्यापेक्षा ती हॉरिझॉन्टल लेवल आहे, सूर्यफूल आहे, राई आहे, याच्यावरती पिकांना काम हो, कारण तिची साईज जास्त आहे असं आहे. तुम्ही काहीतरी मायग्रेशन होण्याचं याच्यावर सांगता येतं की पोळं सोडून का मायग्रेट का झाल्या? हो, वेगवेगळी कारण, खायला नाही मिळालं किंवा त्यांना काही त्रास झाला. जसं की याला बघू शकतो, याला वॅक्स मॉथ लागलेला आहे. म्हणजे काय असतं? एक छोटासा पतंगासारखा कीटक असतो, त्याची मादी जी आहे ती पावसाळ्यात जास्त करून, पावसाळ्यात त्यांचं ब्रीडिंग जास्त होतं. मग खाली जे यांचं मेण पडलेलं असतं त्याच्यामध्ये येऊन ती अंडी घालते आणि मग ती अंडी त्याच्यातून अळी निघते वॅक्स मॉथची आणि तिचं खाणंच मुळात हे मधमाशीचं मेण आहे. त्याच्यामुळे मग ती पोळ्यात घुसते आणि जिकडे ती अळी घुसली तिकडून मधमाशी हळूहळू निघत जाते. त्याच्यामुळे जमतच नाही, कारण ती अळी या पोळ्याच्या मधून जाते, हो, 2 लेअरच्या मधून जाते आणि ते पूर्ण वॅक्स खाते आणि त्याच्याबरोबर त्या अळ्या नाहीत, ज्या मधमाशीच्या अळ्या आहेत त्यांना त्रास होतो आणि मग त्यामुळे मधमाशी सोडून जाते. अच्छा, हळूहळू एकदम सोडून जात नाही. अगोदर या पोळ्याला वॅक्स मॉथ लागला, मग हे पोळं ती खाली करते, मग त्यातून दुसऱ्या पोळ्यामध्ये येतात. आणि ही पेटी मला दर 2-4 दिवसांनी उघडायला पाहिजे. हो, आठवड्यातून एकदा तरी रेग्युलर मेंटेनन्स असायला हवा, साफसफाई करायला हवी. आणि मग हे काय पांढरे जसं आपण सांगितलं की या माशा खूप खादाड आहेत, त्यामुळे जर खायला मिळालं नाही तर मायग्रेट होतात. मायग्रेट होऊ नये म्हणून ह्यांना हे आर्टिफिशियल फीडिंग द्यायचं असतं. तर हे फीडर आहेत, साखरेचा पाक करून आपण याच्यामध्ये ठेवतो आणि त्या आतल्या आतच ठेवून द्यायच्या, जेणेकरून दुसऱ्या माशा तो फीड घेणार नाही. बाहेर ठेवला तर दुसऱ्या माशा येतील, यांना मिळणार नाही. अशा प्रकारे आर्टिफिशियल फीडर आहेत, साखरेचं पाणी करून ठेवतो आपण आणि त्या मधमाशाने देतो. आता लोक ह्याच्यामध्ये असं विचारतात की ते साखरेच्या पाण्याचा मध तयार होतो का? मध तयार होतो, पण तो मध त्या स्वतःसाठी खातात. त्यांची रेग्युलर जी एनर्जी लागते त्यासाठी मध खातात. स्टोअर करण्यासाठी फुलामधलाच स्टोअर केला जातो असं आहे. तर अशा प्रकारे आर्टिफिशियल खातात, बरोबर आहे, कारण त्यावेळी आपल्याकडे फुलं कमी आहेत, त्याच्यामुळे मग आणि आर्टिफिशियल आपण पटकन देऊ शकतो आणि रेग्युलर देत राहिला की राणी माशीचं कॅल्क्युलेशन असं आहे, जोपर्यंत व्यवस्थित खायला मिळते तोपर्यंत ती अंडी घालते. जर खायला कमी मिळालं तर ती अंडी कमी घालते. मग आपल्याकडे असं होऊ शकतं की महिनाभर खायला नाही आहे, पण महिनाभराने भरपूर खायला मिळणार आहे, पण महिनाभर खायला नाही आहे, मग तिने अंडी कमी घातली. मग महिन्याभरानंतर जेव्हा फ्लावरिंग चांगलं येतंय तेव्हा त्यांची संख्या कमी होणार, कारण तिने ऑलरेडी अंडी कमी घातलेली आहे. त्याच्यामुळे जेव्हा फ्लावरिंग नैसर्गिक नाही आहे, निसर्गात खायला मिळत नाही, आपण साखरेचा पाक याच्यात द्यायचा असतो आणि मग ती कॉलनीची संख्या जी आहे, मधमाशांची संख्या कंटिन्यू कायम राहते, वाढत राहते असं आहे. छान. मग ह्याच्या पालनामध्ये तसं तुम्ही सांगितलं ती एखाद्या एकरला एक पेटी, 5 गुंठ्याला पेटी, हे किती ठेवू शकतो? हे आपण एका एकरला 4-5 ठेवू शकतो जर तुमचं उत्पन्न असेल तर. कारण उत्पन्न म्हणजे पीक असेल, फ्लावरिंग असेल तर. बरोबर आहे, तेवढं फ्लावरिंग असेल तर. कारण या एकमेकांशी भांडत काय करायचं, याचं मायग्रेट करायची तुमच्या शेतातून दुसऱ्याच्या शेतात, दुसऱ्याच्या शेताच्या पुढे. माझ्या कोकण विभागामध्ये बरोबर आहे, तेव्हा ते एखादे पीक नसणार. त्यामुळेच मेलिफेरा जी आहे ही नॉर्थ साईडला जिथे सपाटीवरती शेती केली जाते, डोंगर उताराचे भाग नाही आहेत, तिथे ही ॲडवाईस केलेली आहे. जिथे वर्षभर खायला मिळतंय, मैलोन मैल एकरून एकर अशी जिथे शेती आहे तिथे ॲडवाईस केलेलं आहे. हे सपाट प्रदेशासाठी, ती डोंगराळ प्रदेशासाठी आहे, ती छोट्या जागेसाठी. प्लस मेलिफेरा जी आहे ती युरोपमधली आहे, ती आपल्या समुद्राच्या खाऱ्या हवेमध्ये टिकू शकत नाही. व्हेरॅज सातेरी खाऱ्या हवेमध्ये टिकू शकते, ॲक्युमुलेशन ज्याला म्हणतात. हो, त्याचप्रमाणे सातेरी आपल्याकडे जी काही झाडं आहेत, जेवढ्या हाईटची झाडं आहेत, नारळ झाले, ताड झाले, त्या सगळ्यांवर जाऊ शकते. मेलिफेरा नाही जाणार, ती अवॉइड करायची. तिचा तो दोष आहे.
हां बरोबर. त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये आपण सातेरी आणि ट्रायगोना या ठेवणं चांगलं आहे. हे शक्यतो ठेवू नये. शक्यतो ठेवू नये कारण हिचा व्याप खूप आहे. शिफ्ट करणं ही त्रासदायक आहे आणि ती सोडून द्यायचे चान्सेस जास्त आहेत. बरोबर. म्हणजे मी आता शेती शिकवतोय लोकांना बरोबर आहे. आणि शेती शिकवताना मी आग्रह धरला पाहिजे सातेरीचा. सातेरी आणि हे ट्रायगोना तुम्हाला बरोबर. जमलं सातेरी तर मग एखादेच तुम्ही हे विचार करा. विचार करू शकता. आणा असं नाही, विचार करा. विचार करू शकता कारण त्याला खायला तेवढं भरपूर लागतंय. अशातला प्रकार आहे. म्हणजे त्या दोघींना तेवढं लागत नाही. तो आपल्या शेतामध्ये नॉर्मल जेवढं आपला आहे उद्देश परागीभवन. परागीभवन आणि उत्तम गुणवत्तेचं फळ बरोबर आहे. आणि याचा उद्देश आर्थिक उत्पादन. आर्थिक उत्पादन मध गोळा करणं मोठ्या प्रमाणावरती असं आहे. तर लक्षात घ्या की आपल्याला जर मध पाहिजे का बागेची गुणवत्ता वाढवायची, उत्पादन वाढवायचं आहे, तर ही मधासाठी योग्य आहे. आणि त्या ज्या आहेत त्या दोन्ही पेट्या आपल्याला डोंगरदऱ्यांमध्ये, सपाट प्रदेशामध्ये ज्याच्याकडे सातत्याने जंगली झाडं आहेत आणि भरपूर त्याला फुलं येतात त्यांच्यासाठीही चालेल. पण क्वचित कधीतरी या महिन्यात एक कुठेतरी फूल आले, दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या झाडाला फूल आले, त्यासाठी तेच लागतील. आणि ती ट्रायगोना जी आहे ती तणांच्या गवतावरती पण स्वतःचं पोषण करणार आहे, तणांच्या फुलांवरती करणार आहे. जे असेल त्याच्यातनं ते जगणार आहे. ही नाही जगू शकत. त्याचे रिस्क फॅक्टर जो आहे तो हाय रिस्क हाय रिटर्न, लो रिस्क लो रिटर्न. त्याचे आपल्याला रिटर्न काय पाहिजे तर गुणवत्ता पाहिजे, तर ही मला पैसे पाहिजे तर ही. याचा विचार करा आणि मधमाशी पालनासाठी प्रयत्न करा. मधमाशी पालन करणं हे स्वतःसाठी जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच निसर्गातल्या बाकीच्या घटकांसाठी असतं. आणि निसर्गातल्या घटकांमध्ये परपरागीभवन होणं, परागीभवनाला मदत करणारे कीटक असणं हे निसर्गाची एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपण औषध फवारणी करून ते सगळी गरज संपवली आहे, त्यांना मारलं आहे. तर हे जेव्हा पाळायचं असेल तर मला एक काळजी घ्यायला पाहिजे की मी कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशकं वापरणं बंद केलं पाहिजे. आणि नुसतं तेवढं नाही तर तणनाशकही वापरणं बंद केलं पाहिजे. कारण त्या दोन्ही माशा जेव्हा पीक नसेल त्या तणांच्या फुलावरती स्वतःची उपजीविका करू शकतात. त्याचे तणनाशक रासायन, मानवनिर्मित रसायनं कुठली न वापरणार नसाल तर या माशा आपण पाळू शकतो. धन्यवाद सर, तुमचे धन्यवाद. तुम्ही वेळ काढून आम्हाला मधमाशांची मूलभूत माहिती दिलीत. सखोल माहितीसाठी आम्ही तुमच्याकडे परत कधीतरी येऊ. धन्यवाद. धन्यवाद.